सौ विमलताई काशीनाथ स्वामी वसमतकर ह्या रुखवतासाठी म्हणजे इनबाईची पैठणी बनवत आहेत. तर आपण बघू शकतो कशा बनवत आहे ह्या पैठणी. वहीचं खपट आणि ड्रॉइंग शीट असं दोन्ही वापरून त्या खूपच सुंदर पैठणी बनवणार आहेत. पहिले त्या साईजची लाल कलरचं ड्रॉइंग शीट कापून घेतलं आणि त्याला फेविकॉलनी ते चिटकवत आहे. आता हे चिटकू असं चारी बाजूनी जेव्हा ड्रॉइंग शीट लावून तयार झाली तेव्हा ते आता पैठणीची घडी करणार आहे. 1 मिनिट आपण बघू पैठणीची घडी कशी करताय. हे अशा प्रकारे पैठणीची घडी तयार झाली आहे. आता ह्या पैठणीला सुशोभित करावं लागेल. तर ते सुशोभित करण्यासाठी त्यांनी बेगड पेपर घेतलेला आहे आणि त्याला झिगझॅग असं डिझाईन बनवलेली आहे. गोल्डन कलरचा, जसे पैठणीची गोल्डन वर्क असतं ना, काठं असतात तसे गोल्डन बेगड पेपर घेतलेला आहे. हे झाले पैठणीचे काठ तयार. असंच आता वरच्या बाजूनीही लावणार आणि आतूनही लावणार. ह्या पैठणीला आता काठ लावून झाली. आता ह्याच्यावर बुट्ट्यांची डिझाईन करायची आहे. तर ती बुट्ट्यांची डिझाईन कशा करतायत आजी बघा. हे फेविकॉल लावताय आणि त्यांनी त्याच बेगड कागदाचे असे चौकोनी बुट्टे तयार केलेले आहेत आणि ते बुट्टे ह्या पैठणीवर लावत आहेत. आपल्या पारंपरिक रुखवतात ठेवण्यासाठी ही विहीनबाईची पैठणी. असे बुट्टे लावून त्याचं सुंदर असं डिझाईन त्या तयार करत आहे. ही झाली पैठणी तयार, बुट्टेदार पैठणी. विहीनबाईची पैठणी. आता पैठणीसोबत काय करणार आहे तुम्ही आजी? खण. इनबाईचा खण. हे बघा, खणासाठी आजींनी पहिले पेपरपासून खण बनवला आणि त्याला ड्रॉइंग शीटनी पुन्हा खणाचं डिझाईन करतायत. आता ह्याला बघा फेविकॉलची सुद्धा गरज नाही, किती आयडियाने त्या पॅक खण बनवत आहे. त्याला थोडं टाईट करण्यासाठी फेविकॉल लावावं लागेल ना. आता ह्या खणाला आपल्याला डेकोरेट करावं लागेल. तर त्यासाठी जसं पैठणीला आपण काठ लावलेला आहे तसाच बेगड कागदाचा चमकीचा काठ लावताय. पाहू शकता हा खण सुद्धा किती सुरेख होत आहे. काठाचा खण पैठणीवर शोभेल असा.
आता ह्या काठाच्या खणाला पुन्हा डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी पुन्हा ह्याच्यावर सुद्धा बुट्टे तयार करतायत. ह्याच्यावर असे बुट्टे लावताय. हे अशा प्रकारे पूर्ण खणाला बुट्टे लावून तयार झालेले आहेत. आता आम्हाला दाखवा आजी, खण आणि पैठणी दोन्हीही. हे झाला विहीनबाईचा खण आणि पैठणी. थँक्यू.